नमस्ते, मी अभिजित राणे. मी स्थानिकचा रहिवासी आहे. तुळजाभवानी मंदिराजवळ मी सध्या राहत आहे. आता आपल्या प्रभागामध्ये प्रभाग 20 मधून काँग्रेस प्रणित उमेदवार राजू दिंडोरे साहेब आता ते विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी या प्रभागात चांगल्या प्रकारे विकास केलेले आहेत. रस्ते असतील, गटर्स असतील किंवा कोणतीही बाबा स्थानिक लोकांच्या समस्या असतील, त्या सर्व समस्या त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केलेले आहेत. आणि तसेच आत्ता नवीन आपले म्हणजे नवीनच चेहरा असेल काँग्रेसच्या मयुरी इंद्रजित बोंद्रे, त्या काँग्रेसकडून सध्या रिंगणात उतरलेल्या आहेत आपल्या इथे. आणि तसेच धीरज भिवा पाटील असतील किंवा जयश्री कांबळे असतील आणि उत्कर्ष शिंदे असतील, याही काँग्रेसचे 5 उमेदवार आहेत. एक यात फक्त राजू दिंडोरले काँग्रेस पुरस्कृत आहेत, त्यांचं TV चिन्ह आहे आणि बाकीच्यांचं काँग्रेसच्या हातावरती निवडणूक लढवत आहे. तरी प्रभागाचा विकास चांगल्या प्रकारे करण्यासाठी या 5 उमेदवारांना आपण सर्वांनी बाबा भागातील सर्व नागरिकांनी चांगल्या मताधिक्याने निवडून द्यावे, एवढीच मी विनंती करतो. एक मिनिट. कोल्हापूर महानगर कोल्हापूर निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 20मध्ये मी महालक्ष्मीमधले रहिवासी श्री महादेव कुंभार. आपल्या भागामध्ये विद्यमान नगरसेवक राजू दिंडोरे यांनी बरीच मूलभूत सुविधाची कामं केलेली आहेत. रस्ते, गटर, लाईट, पाणी व इतर सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसेच इंद्रजित बोंद्रे यांनी कोरोना काळात बरंच सहकार्य केलेलं आहे. तसेच धीरज पाटील यांनीसुद्धा या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे. हे तिन्ही काँग्रेसचे उमेदवार आज आपल्या इथं प्रभागात उभे आहेत. त्यांना सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि यापुढे त्यांना आमच्या प्रभागाचा विकास करण्याबाबत विनंती आहे. इतर उमेदवारही काँग्रेस प्रणित आहेत, त्यांनाही इथं सहकार्य मिळेल. मी जय उत्तम पवार, जुना प्रभाग क्रमांक 75 राजू आनंदराव दिंडोरले यांचा भाग आणि नवीन प्रभाग क्रमांक 20 म्हणजे नवीन पद्धतीनुसार 5 उमेदवार आपल्या इथं आपल्याला दिलेले आहेत. जेणेकरून बाकीचे 4 काँग्रेस हातचिन्ह आणि राजू आनंदराव दिंडोरले आमचे राजूदादा यांचं चिन्ह आहे TV. तर त्यांच्या कामाबाबतीत जर तुम्हाला शंका जर असेल तर डायरेक्ट तुम्ही भागातून एक म्हणजे मी म्हणते नागरिकांनी एक चक्कर टाकून जावावी असं माझं एक म्हणणं आहे. त्यांनी यानंतर बाकीचे जर आता जर पॅनल पद्धतीनं आपल्याला जर मतदान करायचं असेल तर आपण बाकीच्या 4 जणांना पण आणि राजूदादांना पण आपण सोबत घेऊन चालूयात आणि भरघोस मतांनी त्यांना विजयी करूयात असं माझं एक सामान्य नागरिक म्हणून म्हणणं आहे. आणि राजूदादांचं सामान्य नागरिक सोबत मोठ्या ज्येष्ठ नागरिकांसोबत आमच्या युवक पिढीला कसं सोबत घेऊन चालायचं आणि कसं कार्य करायचं युवक पिढीनं हे सुद्धा राजूदादांचं आम्हाला भरपूर मार्गदर्शन आहे. आणि याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभारी पण आहे आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीमागे एकनिष्ठ आहोत.